विजेच्या लपंडावाने परिसरातील नागरिक त्रस्त, नागरिकांमध्ये रोष. आर्णीसह तालुक्यात महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे उष्माघाताच्या काळात नागरिकांना हाल अपेष्टा सोसाव्या लागत आहे. महावितरणाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना, विशेष करून नवजात शिशु, रुग्ण, वृद्ध, गरोदर माता यांना अथांग यातना भोगाव्या लागत आहे. याकडे उपकार्यकारी अभियंता यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर होत नाही ना, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. ग्रामीण भागातून शहरात शासकीय कार्यालयात कामाकरिता आले असता वीज नसल्याने खाली हाताने वाट पाहून घरी परतावे लागते. यावर त्वरित तोडगा काढावा अशी अपेक्षा जनसामान्य नागरिकातून होत आहे. NH29 मीडियासाठी इरफान रझा, प्रशिक मुनेश्वर, आर्णी. गेल्या काही दिवसापासून आर्णी शहरामध्ये विद्युत खंडनाचा प्रकार किंवा विद्युत लाईन बंद होण्याचा प्रकार इथे घडतो आहे. त्याबद्दल जनतेमध्ये सुद्धा संभ्रम पाहायला मिळत आहे आणि या विद्युत महामंडळाप्रती असा रोष पाहायला मिळत आहे लोकांमध्ये. काय सांगाल याबाबत आणि काय आवाहन कराल नागरिकांना? या मागच्या एक आठवड्यापासून वादळामुळे वादळ वारा आणि जोराचा पाऊस आल्यामुळे आपल्याकडे विद्युत लाईन मध्ये वायर तुटून पडणे किंवा लाईनमध्ये फॉल्ट होणे हे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे एक हप्त्यामध्ये विद्युत पुरवठा थोडा खंडित होण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि रविवारी जो विद्युत पुरवठा आर्णीमध्ये रात्री बऱ्याच वेळा विद्युत पुरवठा जाणे येणे सुरू होते. त्या दिवशी आपल्या उपकेंद्रामध्ये ब्रेकर आणि बॅटरी या दोन्हीमध्ये फॉल्ट आल्यामुळे आम्ही सर्वांनी तिथे एकत्रित जाऊन तिथे काम केलेले आणि विद्युत पुरवठा सुरळीत केलेला आहे. आणि दुसरा, आर्णीमध्ये स्वतंत्र विद्युत पुरवठा निर्माण करण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करून राहिलेलो आहे. एक हप्त्यामध्ये ते जर काम झाले तर आर्णीमध्ये विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल असं मी महावितरणतर्फे सांगतो. वादळामुळे जे पाबळ आणि इथल्या ग्रामीण भागात काही नुकसान झालेलं आहे विद्युत तारेचं किंवा विद्युत खांबाचं, तर त्याच्या सर्व गोष्टी, उपाययोजना त्यावर केल्या गेल्या आहे का? ते सुरळीत केल्या गेल्या आहे? हो, त्यावर काम चालू आहे आमचे आणि दोन्ही गावामध्ये विद्युत पुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येईल. त्याचप्रमाणे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वादळ वारा याचे प्रमाण जास्त येत असल्यामुळे वायर तुटून पडण्याच्या घटना होत असतात. तरी वायर तुटून पडल्यास त्याला स्पर्श करू नये आणि या पिरियडमध्ये आम्हाला जनतेने सहकार्य करावे. आम्ही सर्व विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी 24 तास प्रयत्न करून आम्ही विद्युत पुरवठा सुरळीत करू.